नमस्कार मित्रा हो, आज ना हे पहा झेंडा पहा आहे, हे पहा झेंडा. आज ना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे. तर त्याच्या निमित्ताने ना मला ना पेठलं जायचं आहे. तुम्हाला ना व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला आमचे म्हणजे पेठमध्ये कसा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो ना, त्या मी तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा गँग आता आवरून निघले. ह्या पहा पोच्या हाट रिक्षा लागलाय. हा पहा त्याच्याबरोबर झेंडा. हे पहा ह्या पहा आवरून आता मस्त घरी होऊन निघेला हो. ह्या पहा आणि हा ड्रायव्हर खतरनाक भेटलाय हो आज मला ना बळच गाडी चालवायला होतो, पण मी ना चालवेल नाही. मला ना व्हिडिओ बनवायचा आहे ना, त्याच्यामुळं कधी नवल त्याच्या मागा बसलोय. पण मग पहा एकदम सेफ मध्ये 5 किंवा 10चे कंप्लेंट 5 किंवा 10च्या स्पीडनी चाललोय आम्ही हो. असा ड्रायव्हर एकदम सेफ ड्रायव्हर पाहते का नाही. हे पहा पेठला आलोय हो. आता हे पहा आठवून गर्दी दिसत आहे पुढे. आता आमची गाडी कुठं लावायची त्याचा आता विचार करून राहिलोय. हे पहा गर्दी आता आठ ना काय होईल आता अजिबात ऐकणार नाही. हा काय चावलं नाही इथं. आता हुतात्मा स्मारक इथं काही एक भाषणा काय राहते आहे. थोडासा अधिकारी काही येल राहत आहे, त्यांचा आड बोलणं चालणार राहतं, पण त्या होईल आहे. आपण थोडासा लेट येल आहोत. हे पहा गर्दी. सांभाळ हा. पाऊस आलाय मित्र हो. पाऊस आलाय. सध्या तर कोणीच नाही आणेल. सगळ्यांचं वांदच आहे. तर मी आहो सेफ्टी फर्स्ट अगोदर मग बाकीचा. घोडा नटेला आहे हा माणूस आहे. पहा 2 पायांवर समजा याच्यावर बॅलन्स ऍडजस्ट करणार मजा काय काय. हे पहा खाली त्याचा पाय पहा. असा नाही का त्याच्या हातात काय आधार आहे किंवा काय आहे. हे पहा रावण साम्राज्य. आपलं फॉलोअर्स मंडळीच निघली ती बरं का. रावण KR कंपनी. खतरनाक गर्दी आहे हा. ना मग काय ढोलावर काहीतरी नाच चालू आहे हो. दाखवतो तुम्हाला. हे पहा गर्दी आहे आठ. त्यामुळे शक्यतो ढोलावरच नाचत आहे असं वाटत. हे पहा ढोलावरलाच नाच चालू आहे आठ. बोंडारमाळ्याची गँग आहे वाटतं. हे पहा एकदम प्युअर आदिवासी नाच हा. जे म्हणजे पूर्वी नाही का काही ज्यावेळेस अजून मसत वर्षापूर्वी ज्यावेळेस इंग्रजांचा राज्य होता ना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपला आदिवासी बांधव करायचा तो हा. माझा आवाज व्यवस्थित येतो का नाही व्हिडिओ त्या नाही सांगता येणार मला. मी चेक केल्यानंतर लागत आहे. जसा असेल तसा ॲडजस्ट करून घ्या. आता नाही विना पद्धतीचा हा एकदम जोरात हा हे चालू आहे. उत्साह साजरा करायचा काम एकदम जोरात चालू आहे. हे पहा अजून पुढे गर्दी कशी आहे. आता ना तसं पुढं पंचायत समिती आहे. तसं ना म्हणजे स्टेज असेल तसं ना म्हणजे आपले भरपूर म्हणजे स्पर्धा राहते आहे. डान्स स्पर्धा राहते आहे, आदिवासी नृत्य राहत आहे. त्या ठिकाणी जाऊ आता आपण पाहू. तिथला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. हो मग हे काय आलंच ना. धन्यवाद. पाहत राहा ना. मग तुमचा सपोर्ट आहे मित्र. काय कला केली आता जवळच जाऊन दाखवतो तुम्हाला. होडी बनवले हो मित्र.
थोडी बनवली, यांच्यापासून लांबच राहायला लागतील. हे टोचतील बिचतील एकदम फास्ट स्पीडमध्ये चाललंय ते. हा पहा आपला आदिवासी वाद्य कलावाले आहेत. सापुताऱ्यावर गेला आहे, फार लांबून कंपनी आहे नाही का. आताच्या जमान्यात समजा म्हणजे ह्या पोरग्या कमी वयाच्या तरुण पोरग्या ह्या नृत्य करायला लाज बाळगल्या, पण ह्या पा त्याही त्या पद्धतीचा म्हणजे त्यांचा आवड आहे, त्यांचा जो पद्धतीचा फॅशन आहे, नाचण्याची आवड आहे ती कराड सादर करत आहे. पहा मित्र हो ना, आपले नगरपंचायतवाले आहे ना त्या जेवणाची पण सोय केली हो. ह्या पहा कसं आहे, लांबून लांबून लोक येतो, कोणी भुकं येतं तर कोणी कसा येतं, कोणी कसा घेतं का नाही. पण एक ना फार लांबचा माणूस मला ना 8 दिशेला आहे हा, तो कदाचित एवढे गर्दीत तुमच्या लक्षात नसा आला. मी तुम्हाला ना त्याच्या जवळ नेऊन दाखवतो डायरेक्ट. हा माणूस ना जवळपास असा धरा का याचा गाव ना जवळपास 100 ते 150 किलोमीटर म्हणजे जवळपास दमण ते धरमपूर का दमण ते गावचा हा माणूस आहे. तर हा ना सगळ्यांच्या अगोदर जेवाय बसेला आहेत. पहा हे पहा त्यांचं जेवण आटपत आलेलं आहे. जय आदिवासी. एक तरी चांगली गोष्ट केली बुवा नगरपंचायतवाले ही का आठवणा जेवणाची व्यवस्था ठेवली नाही तर ना दरवर्षी काय राहतं जवळपास 5, 5:30, 6 वाजत आहे ते वेळेस जेवायला देतं 8. मग आज अख्खा दिवस जेवण आहे का काय आता ते तुम्हाला मी आता 2-3 तासांनी एकदा मी 8 येऊन दाखवतो तुम्हाला. पहा शाळेवरले पोषा आहेत पूर्ण शाळेवरले पोशांची शिस्त ती शिस्त. या पहा एकदम लाईनीत बसल्या जेवायला. बाकी हे पहा हे बसलंय पहा इकडे बिन शाळेवालं पहा आणि ह्या शाळेवाली पहा. हा फरक राहतो शिक्षणाचा मित्र हो. हे बाळा हो चपला इकडे साईडला ठेवा ना चटाईवरून म्हणजे ओल्या नाही ना होत चटाई. आता पोटभर जेवण यांचा होईल आहे आणि ह्या कुठं तरी जिरवण्याचा आता हा प्रयत्न चालू आहे कारण ना यांचे नृत्यावरूनच वाढून राहिलं का यांचं जेवण जास्त झालेलं आहे. जोडीदार भेटता मला तिने मला एक टोपी दिली आदिवासी नावाची वाटत काय अधिकारी आहेत माणूस काय चालले मायकावर भाषण द्यायचं काम काहीतरी माहिती द्यायचं काम. अरे आदिवासी तर मित्र हो ना तिकडं गर्दीत हिंडून ना जरूर ना मसतच थोडासा असा परेशानी वाटत सुटली ना त्याच्यामुळे इकडं थोडासा मोकळ्यात आलं तू. या पहा तळ्याच्या बांधाला आलं तू गर्दीत ऐकातच हवी तुम्हाला. या पहा एक बँड इकडं ऐका तो एक तिकडं ऐका तो. फार गर्दीचा हिंडून बोर झालं तुझं थोडा मोकळ्यात मला याव. चालू दे ते लपायचे मागा लागलाय व्हिडिओ मध्येच बनवत होत. आई चालायचा दादा तरुण पोरांना आता शेवटी काय आहे एकदा माणूस एखाद्या गोष्टीच्या सवयीला लागला तर तो किती काही बांधून टाका नाही तर काही करा तो माणूस मानत नाही. अशी गोष्ट आहे का नाही. त्याच्यामुळं ना अशा गोष्टींच्या ना शक्यतो सवयच नको व्यसनाच्या. हा तळ्याच्या बांधाला आलं तू तुम्हाला तळ्याच्या बांधाची खासियत दाखवते. त्या पहा हे आहेत ना ह्या सगळी कमळाची फुलं आहेत बरं का इकडे साईडला. आता त्याचा काम करेल आहे हे तळ्याचा काम करेल आहे गेले साली का ते साली त्याच्यामुळं आता फुला थोडी कमी झाली आहे. याच्या अगोदर भयंकर फुलं होती त्याच्या. आता ना जवळपास येळं ना 4:30 वाजलं आहे ना आपण मगाशी येळं त्याच्यानंतर आता आलो इथं ना ज्यावेळेस आपण सुरुवातीला आलो त्यावेळेस आता कशी व्यवस्था होती का नाही जेवायची अजून तरी ह्या पहा भरपूर लोक जेवण करत हो. आणि ह्या पहा पसारा कसा लोकाय टाकलाय करून म्हणजे आता समजा जेवायची सोय केली तर केली मग समजा जेवढा खावा तर तेवढा घ्यायचा एवढा अन्नाचा नाश टाकलाय करून. ह्या पहा सगळी खड पत्रवाड्याचा पार पसारा टाकलाय करून काही सांगायचं. आता याच्यात ते नगरपंचायतवाल्यांना तरी काय दोष द्यायचा का नाही. जर माणसं आहेच आता नाही निदान समजा खाली तिकडं जागा होती तिकडं तरी म्हणजे पत्रवाड्या टाकल्या असत्या त्या काय सांगायचा. बोला तुम्हीच काहीतरी 2 शब्द. अशा ठिकाणी आता जो माणूस जेवायला आला तो कुठं बसला जेवण कुठं बसतो
गाडी आहे तुम्हाला दाखवतो. हे पहा आता जठ समजा जेव्हा बसेल असतील ना तटाच्या पत्रवाळ्या दिल्या टाकून त्याच्यावर त्या जेवण आहे ते आहे तसाच बाकी आहे. सांगायचं हे ठिकाणी स्वयंपाक करेल होता हा आटलेला आहे आता स्वयंपाक सगळा संपेला आहे आता. 100 लोकांचा तर बाहेर लोकांना खावायचं नाही एवढा जुगार दिला आहे. आता हे वाढताना तर ठीक आहे ते घाय गडबडीत होऊन जातं. आणि हे पहा आठना जेवण वाढायला सगळ्यात मोठा योगदान यांचा बरं का. आज जेवढी आपली आदिवासी समाजाची जेवढी पण गँग आली त्यांच्यासाठी ना त्यांना स्वयंपाक म्हणजे जेवण वाढायचं सगळ्यात मोठा योगदान यांचा आहे. हे पहा आता तो मागचा एक जण आहे ना तो नाही का काळी जर्किंगवाला तो ना पळत होता तो कसा तरी उभा राहिलाय त्याने. किती भारी नाचली ना पोशा किंवा कार्यक्रम किती भारी चांगला केला ना. ह्या पा कोणी टाळ्या नाही वाजवतो आहे काय कोणाला पडेल नाही. एवढी पब्लिक आहे ना एवढी भारी पोशा नाचत आहे पण एक जणांनी पण टाळी नाही वाजवली एकलाच वाजवली. तर मित्र हो ह्या पा अशा पद्धतीने आता मिरवणूक आखून निघेल होती. हे हुतात्मा स्मारक आहे तुम्ही अगोदर पाहिला असेल तर मिरवणूक निघलं तिथं सरळ डायरेक्ट पंचायत समितीपाशी गेली ना. आता मी तिकडून येताना ना एक ठिकाणी गेलो सरकारी दवाखान्यात गेलो तर गेलो तर सुरक्षा रक्षक होता पोलिस होते त्याच्यामुळे मला दाखवताना आला एक पेशंट होता तिथे त्याचा डायरेक्ट डोका टाकेल होता फोडून एखाद्याने. फार म्हणजे आहे बरा आहे एकदम तरुण आहे जवळपास 25-26 वर्षाचा तरुण आहे. तो इकडचा आहे गिरनारच्या भागामध्ये त्र्यंबकेश्वरच्या इकडचा आहे तर ना त्याचा डायरेक्ट डोका फोडून टाकेल. तो कसं ॲडमिट आहे मला तर व्हिडिओ दाखवताना आला मला दाखवायचा आहे नव्हता पोलिसांमुळे लक्षात नाही बरोबर वाटलं. आता तर एक सुरक्षा रक्षक आहे तो ओळखीचा आहे मला त्याला विचारला का आतापर्यंत किती केस आल्या असतं तर त्यांनी सांगला जवळपास 15 जण तर आतापर्यंत गोवा येऊन गेलं रक्ता भांबळतीच्या पट्ट्या करून दिल्या आहे. म्हणजे शक्यतो जास्त भांडणाचा झालीच हुआ जवळपास 10,000 लोक असतील ना 10,000 लोकसंख्या असेल त्याच्यात समजा नशेवाली गँग त्याच्यात 10-15 लोकांच्या डोक्या फोडल्या किंवा अशी कोणाला धोका नाही नसं झाला ही अपेक्षा करत मग अशा पद्धतीचा हा आज 9 ऑगस्ट दिवस हा साजरा झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. थोडाफार आवडला असेल तर एक लाईकही करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय.